महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। समुद्रकिनारी अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांवर सभागृहात खळबळजनक चर्चा। पत्रकार उपस्थितीवर उपनगराध्यक्षांना ॲलर्जी। श्रीवर्धन नगर परिषद सभागृहात समुद्र किनाऱ्यावरील अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला। मात्र सभा सुरू होण्यापूर्वीच पत्रकारांच्या उपस्थितीवरून वातावरण तापले। उपनगराध्यक्षांनी सभागृहात पत्रकार उपस्थित असल्याबाबत यांना कोणी बोलावले असा प्रश्न उपस्थित केला। यावर मुख्याधिकारी यांनी अधिनियमातील तरतुदी दाखवून दिल्यानंतर पत्रकारांना सभागृहात बसण्यास परवानगी देण्यात आली। विशेष म्हणजे मागील 10 वर्षे नगरसेवक व विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असताना संबंधितांना या नियमांचा विसर पडल्याची चर्चा रंगली। नगरसेवक भावेश मांजरेकर यांनी समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल भाड्याने देण्यात आल्याचा आरोप करत प्रशासनाला जाब विचारला। सभागृहात टपरीधारक व घोडागाडी चालकांमध्ये झालेल्या हाणामारीची चित्रफीत दाखवण्यात आली, ज्यामुळे किनाऱ्यावरील अनियंत्रित व्यवसाय आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत चर्चा झाली। चर्चेनंतर समुद्र किनाऱ्यावरील व्यवसायासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। टपरीधारकांसाठी परवान्याची तसेच फूड लायसन्सची सक्ती करण्यात येणार असून फक्त नाश्ता व चहा विक्रीला परवानगी देण्यात येईल आणि जेवणाची परवानगी दिली जाणार नाही। वनविभागाच्या हद्दीत असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वनविभाग व नगर परिषद यांची संयुक्त मोहीम राबवण्याचेही ठरवण्यात आले। या संदर्भात नगरसेवक गोरनाक यांनी सविस्तर माहिती दिली। तसेच काही टपऱ्या भाड्याने देण्यात आल्याचेही सभागृहात उघड झाले। पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर देवेंद्र भुसाणे यांनी स्वतंत्र विशेष सभा बोलवण्याची मागणी केली। मोकल यांच्या घरासमोरील पिचिंग कामाबाबत संतोष वेश्वीकर यांनी माहिती अधिकारातून मागवलेली माहिती अद्याप मिळाली नसल्याचा प्रश्न उपस्थित केला। संबंधित रस्ता फॉरकॉन कंपनीमुळे खराब झाल्याने या कंपनीकडून दुरुस्ती खर्च वसूल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची मागणीही करण्यात आली। तसेच भावेश मांजरेकर यांनी आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्याची मागणी करत प्रत्येक कर्मचारी आपल्या पदानुसार काम करत आहे की नाही याबाबतची सविस्तर माहिती सभागृहात सादर करण्याची मागणी केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।